नमस्कार मित्रांनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव। यासाठी मी 250 ग्रॅम बासमती तांदूळ घेतलेले आहे। हे तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवलेले होते। आता पाणी तापल्यानंतर हे तांदूळ आपल्याला पातेल्यात टाकायचे आहे। त्यासोबत एक मोठी विलायची, 5 लवंग आणि 6 ते 7 मिरे, तसेच 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचे आहे। चवीनुसार थोडे मीठ टाकून घ्यायचे आहे आणि आपण 60 ते 70% असे शिजून घेणार आहोत। आपण बघू शकता अशा प्रकारे हे तांदूळ आपण शिजवून घेतलेले आहे। आता इथं सोयाबीन वड्या गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं आपल्याला भिजवून ठेवायचे आहे। तसेच आता कढईमध्ये तेल तापल्यानंतर मी इथं खडे मसाला टाकून घेणार आहे। लसूण अद्रकाची पेस्ट, तसेच बारीक चिरलेला कांदा, काजू, बारीक चिरलेला पत्तागोबी, फुलगोबी, शिमला मिरची टाकून घेणार आहे आणि या सर्व भाज्या मी परतून घेणार आहे। आता ही भिजवून ठेवलेली सोयाबीन वडी मी भाज्यांमध्ये टाकून घेणार आहे। तसेच थोडे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि झाकण ठेवून या भाज्या 2 ते 3 मिनिटे शिजवून घेणार आहे। आपण बघू शकता अशा प्रकारे मी भाज्या इथे शिजवून घेतलेल्या आहे। आता 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे गरम मसाला, अर्धा चम्मच हळद टाकून घेणार आहे। तसेच धना पावडर टाकून घेणार आहे आणि बिर्याणी मसाला टाकून घेणार आहे आणि हे सर्व मी योग्य प्रकारे मिक्स करून घेणार आहे। आता या भाज्यांमध्ये मी 2 ते 3 चमचे दही टाकून घेणार आहे आणि हे पुन्हा मिक्स करून घेणार आहे। तसेच थोडा कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला आणि पुदिना टाकून घेणार आहे आणि झाकण ठेवून हे पुन्हा 2 ते 3 मिनिटे मी शिजवून घेणार आहे। आपल्या भाज्या शिजून झाल्यानंतर आपल्याला शिजवून घेतलेला भात आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि थोडं मिक्स करून आपल्याला यामध्ये तळून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना टाकून घ्यायचा आहे। 1 चमचा साजूक तूप वरतून टाकून घ्यायचा आहे। तसेच अर्धी वाटी भाताचे शिजवलेले पाणी मी वरतून टाकून घेणार आहे आणि झाकण ठेवून पुन्हा हे 10 मिनिटं मी शिजवून घेणार आहे। आपण बघू शकता अशा प्रकारे आपला व्हेज पुलाव बनवून तयार झालेला आहे। आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।